सांगलीतील टिळक चौकात मद्यधुंद कार चालकाचे हिट अँड रनचा थरार। 10 ते 15 गाड्यांचे नुकसान, 4 पोलिसांसह 11 जण जखमी। संतप्त नागरिकांकडून इनोव्हाची तोडफोड। शहरातील गणपती पेठपासून टिळक चौकापर्यंत एका इनोव्हा कार चालकाने बेदरकारपणे गाडी चालवत रस्त्यावरून जाणाऱ्या अनेक नागरिकांना तसेच 10 ते 15 वाहनांना जोरदार धडक दिली। यामध्ये 2 वाहतूक पोलिसांसह 4 पोलीस तसेच 7 नागरिक जखमी झाले आहेत। ही घटना घडल्यानंतर संतप्त नागरिकांनी मद्यधुंद कार चालकाला बेदम मारहाण केली, तसेच इनोव्हाचीही मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे। चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून जखमीवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। या भरधाव कारने 10 ते 15 वाहनांना धडक दिली। एका दुचाकीला धडक दिल्यानंतर कार थांबली, त्यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी कार चालकाला ओढून बाहेर काढून बेदम मारहाण केली, तर काही नागरिकांनी इनोव्हाच्या काचा फोडून तोडफोड केली। या घटनेत जखमी झालेले वाहतूक पोलीस लखन होवाळे यांनी जखमाकडे दुर्लक्ष करत चालकाला नागरिकाच्या तावडीतून सोडवले। जखमी झालेल्या वाहतूक पोलीस सुभद्रा निरसाट या धडक बसल्यानंतर भोवून पडल्या। त्यांना तसेच इतर जखमींना होवाळे तसेच सांगली शहर पोलीस ठाण्यातील संदीप पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवले। या प्रकरणी चालक प्राणिके दत्तात्रय पांचाळ वय वर्ष 26 राहणार कुलस्वामी रोड बार्शी रोड 5 नंबर स्टॉप लातूर याला ताब्यात घेण्यात आले आहे। यामध्ये जखमी महेंद्र प्रताप पवार वय वर्ष 14 राहणार जुना बुधगाव रोड सांगली, पूर्वी सुनील फराटे वय वर्ष 23 राहणार मगरमश कॉलनी गवळी गल्ली सांगली, वदन सुनील फराटे वय वर्ष 3 राहणार सांगली, अनुष्का विनायक फराटे वय वर्ष 17 राहणार सांगली, अमया माया चव्हाण वय वर्ष 7 राहणार सांगली, महिला पोलीस माया चव्हाण, एलसीबीच्या पोलीस सपना गराडे, वाहतूक पोलीस लखन होवाळे, वाहतूक पोलीस सुभद्रा निरसट, उमा विद्याधर नार्वेकर वय वर्ष 50 राहणार गावबाज सांगली, स्वप्नील शिवगोंडा पाटील वय वर्ष 30 राहणार पाटील गल्ली, नदी वेस मिरज जखमी झाले आहेत।